दर्यापूर शहरात नगरपालिकेचा प्रचार धुमधडाक्यात सुरू झालाय। भाजपानं नेमकाच प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा व्हायरल होत असून या संदर्भात पोस्टर व बॅनर शहरात सुद्धा विविध ठिकाणी लावण्यात आले। भाजपच्या या खोट्या जाहीरनाम्याची काँग्रेस शहराध्यक्ष आतिश शिरभाते यांनी पत्रकार परिषदेत पोलखोल केली आहे। प्रशासकीय इमारती या पूर्णपणे गिरण्या अवस्थेत आहेत। त्या वापरण्यायोग्य नसल्याने अनेक इमारतींना भेगा पडल्या होत्या, तर अनेक इमारतींचे छत गळत होते। त्या नव्याने बांधकाम करण्यासाठी माजी आमदार बळवंत वानखडे यांनी इमारत बांधकाम संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता, तर त्याने आमदार झाल्याबरोबर या विकास कामाला हात लावलेला होता, हे तितकंच सत्य आहे। परंतु शहरातील शासकीय इमारती या आमच्या कारकिर्दीत पूर्ण झाला असल्याचं भाजपच्या जाहीरनाम्यात व्यक्त होतंय। त्याला दुजोरा देत शहराध्यक्ष आतिश शिरभाते यांनी जाहीरनाम्यातील मुद्द्यांचं खंडन केलंय। भारतीय जनता पार्टीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, तो जाहीरनामा दर्यापूर वासियांना किती मूर्खपणाचं त्यांनी ते धाडस केलं आहे। सर्वात प्रथम पहिला मुद्दा त्यांनी टाकलेला आहे, नगर परिषद दर्यापूर इमारतीचे बांधकाम करणे। आज दर्यापूर नगर परिषदेची इमारत ही जीर्ण अवस्थेत पडली होती, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या सुखसुविधा नव्हत्या आणि जी इमारत जीर्ण असते ते त्याचा नवीन प्रस्ताव कोण करते? त्या ठिकाणचा खासदार, आमदार। अशाच प्रकारे त्या ठिकाणचे आमचे खासदार आदरणीय बळवंतरावजी वानखडे त्यांनी तो निधी खेचून आणला, त्या ठिकाणी त्या भव्य दिव्य वास्तूची निर्मिती केली। दुसरा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी विशद केलेला आहे, तहसील नगर परिषदची इमारतचे बांधकाम करणे। नगर परिषदची ही इमारतची काय स्थिती होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे। तोही नगराध्यक्षाच्या अधिराख्यात तोही प्रश्न येत नाही, कारण त्याच्यासाठी मोठ्या निधीची गरज लागते। तोही निधी आमचे खासदार साहेब बळवंतरावजी वानखडे तो निधी आणला आणि त्यांच्याच निधीतून त्या इमारतीचे बांधकाम झाले। तिसरा मुद्दा त्यांनी टाकलेला आहे, बाबळी बनोसा जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे। त्यांनी नगराध्यक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा टाकलेला आहे। हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा म्हणजे नगराध्यक्षाच्या अधिरात्यात येत नाही, यासाठी मोठ्या निधीची तरतूद लागते। हा निधी सर्वात प्रथम त्या ठिकाणी पुलाचं काम चालू असताना तो अर्धवट स्थितीत तो निधीची त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता, पण त्याचा पाठपुरावा आदरणीय आमचे खासदार साहेब बळवंतरावजी वानखडे त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला। पाठपुरावा करत असताना तो निधी खेचून आणला आणि त्या पुलाचंही पूर्णत्वास नेला। आज तो चांगल्या प्रकारे रहदारीसाठी उपलब्ध आहे, महत्त्वाचा पूल मानला जाते। तोही नगराध्यक्षाच्या अधिराख्यात येत नाही आणि ती निधीची त्या ठिकाणी त्याची तरतूदच नसते। त्यांनी तिसरा टाकलेला आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग इमारतीचे बांधकाम करणे। सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत हे आज आपल्या सर्वांना माहीत आहे की दर्यापूर तालुक्याचं मोठं क्षेत्र आहे आणि मोठ्या क्षेत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते कार्य रोडचे, नाल्याचे, मोठमोठे पुलं हे सगळं त्या होतं आणि मोठा निधी आहे। तोही निधी आमचे आदरणीय खासदार बळवंतरावजी वानखडे यांनी आणलेला आहे, कारण नगराध्यक्षाचं काम आणि नगराध्यक्षाचा निधी हा किती येते आणि कशा प्रकारे त्याचा विल्हेवाट लावा लागते हे आपल्या सर्वांना माहीत आहे। मी याचंही या ठिकाणी खंडन करतो। पाचवा मुद्दा टाकलेला आहे त्यांना, पोलीस स्टेशन दर्यापूर इमारतीचे बांधकाम करणे। आज आपल्याला सर्वांना माहीत असायला पाहिजे की गृहमंत्रालयाच्या माध्यमातून पोलीस इमारतीच्या बांधकामाचा हा विषय येते आणि हा विषय आमदार महोदय असताना त्या ठिकाणी आमचे खासदार साहेब त्यावेळेला विद्यमान आमदार होते आणि आमदार असताना त्यांनी त्या ठिकाणी निधीसाठी वेळोवेळी प्रयत्न केले आणि तो निधी त्या ठिकाणचे गृहमंत्री असताना त्या ठिकाणी तो निधी खेचून आणला। मी याही त्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकामाचा जो मुद्दा त्यांनी टाकला त्याचंही खंडन करतो। तो त्यावेळेला आमच्या खासदार साहेब असताना तो त्यांनी मार्गी लावला। राहिला कोर्टाच्या इमारतीचे बांधकाम करणे। कोर्टाच्या निधीसाठी आपल्याला सर्वांना माहीत आहे की ते कोर्टाच्या इमारतीसाठी किती करोड रुपयाचा तो निधी आहे आणि त्यांनी डायरेक्ट असं बिलकुल खोटं आश्वासन देता जनतेला मूर्ख बनवण्यासाठी हेही त्याच्यात त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात एक प्रकारचे त्यांनी ते तिथं हे लिहिलेलं आहे। पण मी त्याच्यासाठी निधी करतो। मी दर्यापूरकरांना या माध्यमातून आवाहन करतो की दर्यापूर शहराचा, दर्यापूर तालुक्याचा विकास हा आदरणीय आमदार बळवंतरावजी वानखडे आमदार असताना केलेला आहे,
खासदार झाले तर खासदार झाल्यानंतर मोठमोठ्या निधीचीही तरतूद त्यांनीच केलेली आहे. त्यामुळे मी दर्यापूर जनतेला आवाहन करतो की या भूलथापांना BJPच्या बळी न पडता आज आमचे दर्यापूर शहरात नगराध्यक्षपदाचे कॅन्डिडेट सौ मंदाकिनी सुधाकरराव भारसाकडे या आहेत. यांना बहुमतांनी आपण निवडून द्या ही विनंती करतो आणि आमचा असा कोणताही खोटा प्रचार राहणार नाही. प्रामाणिकतेवर आज सुधाकर भाऊ ज्या प्रकारे कार्य करतात त्यांचा चेहरा पाहून या निवडणुकीत भरघोस यश त्यांना मिळत आहे आणि जे 25 नगरसेवक पक्षाचे उमेदवार दिले आहे त्यांच्या वेळोवेळी रॅल्या आपण पाहत आहेत. त्यांचा योग्य प्रकारे आपण सत्कार स्वागत आणि उत्स्फूर्त प्रकारे प्रतिसाद पाहत आहेत. त्यामुळे विरोधक हे हादरून गेलेले आहेत आणि अशा खोट्या प्रकारे जाहीरनामे प्रकाशित करून जनतेला मूर्ख बनवण्याचं कार्य करत आहे.